पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग असा आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते परिसा मात, नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. मंडळी, या अभंगामधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मानवी जीवन सुखी करण्याची गुरुकिल्ली आपल्याला दाखवलेली आहे. गुरुकिल्ली याचा अर्थ असा की जे सापडल्यानंतर सर्वस्व आपल्या हातामध्ये येतं. जसं एखादं भांडार आहे, म्हणजे कोठार आहे, त्याचा दरवाजा उघडण्याची किल्ली सापडली. दरवाजा एकदा उघडला की भांडारामधल्या सगळ्या वस्तू आपल्याला प्राप्त होतात. तसं मानवी जीवन सुखी करण्याची गुरुकिल्ली या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेली आहे. या अभंगाचा जर विचार केला तर संपूर्ण आपल्याला परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टीमध्ये लाभकारक अशा प्रकारचं चिंतन या अभंगामध्ये आहे. काय सांगतात महाराज या अभंगामधून? महाराज म्हणतात, प्रपंच असो अगर परमार्थ असो, कोणतीही अवस्था असो, कोणतंही साधन असो, ते जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल, त्याच्यातून जे साध्य करायचं आहे ते साध्य करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा तर महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न. तुमच्या मनाला अगोदर तुम्ही प्रसन्न करून घ्या. मग तुमचं कार्य कोणतंही असो, ते प्रपंचातला असो, शिक्षणातला असो, धंदा व्यापार शेती असो, परमार्थ असो, तपश्चर्या असो, कोणतंही कार्य असो, ते कार्य तुम्हाला जर यथासांग व्हावं असं वाटत असेल तर बाकी काही करू नका. त्याकरता तुमच्या मनाला अगोदर प्रसन्न करून घ्या. प्रसन्न करण्याचा अर्थ काय? त्याला अनुकूल बनवणं. आपण जे करायला सांगतो ते करायला त्याला प्रवृत्त करणं म्हणजे प्रसन्न करणं. नाहीतर बऱ्याच वेळा आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्या मन एकीकडं आणि आपण करतो ती गोष्ट एकीकडं असा व्यवहार असतो आपला. त्यामुळं आपल्याला ती गोष्ट करण्यामध्ये आनंद मिळत नाही. मग प्रपंचातले असो अगर परमार्थातले असो, दोन्हीमध्ये तत्व एकच आहे. मन लावून आणि आनंदानं जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला खरं सुख, खरं समाधान त्याच्यामध्ये मिळतं. परंतु बहुतांशी 90% आपले जे सगळे व्यवहार असतात ते मनाविरुद्धच असतात, किंवा त्या व्यवहारामध्ये आपलं मनच नसतं. म्हणून सगळं रुक्ष, कठीण आणि निरस अशा प्रकारचं आपलं जीवन होतं. परमार्थ सुद्धा जन्मभर करून सुद्धा अंतिम क्षणाला आपल्याला काहीच हातामध्ये साध्य होत नाही. कोरडाच आपण त्या ठिकाणी आपला जन्म जातो. तीच प्रपंचामध्ये सुद्धा अवस्था आहे. प्रपंचामध्ये पैसा मिळवण्याकरता मन पाहिजे असं नाही. पैसा तुम्ही साधन करून मिळवू शकता, पण आनंदामध्ये प्रपंचातला जर आपल्याला काळ घालवायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर मात्र त्याच्यामध्ये सुद्धा मन लागतं. म्हणून महाराज म्हणतात की बाबा, पहिलं गोष्ट तुम्ही एक करा की मन प्रसन्न करून घ्या, म्हणजे त्याला अनुकूल बनवा. जे काही करता त्या करता तेच सगळ्या सिद्धीचं कारण आहे म्हणतात. सिद्धी याचा अर्थ जे आपण मनामध्ये साध्य करायचं ठरवलेलं आहे ते प्राप्त होणं, त्याला सिद्धी असं म्हणतात. योगशास्त्रामध्ये अष्टमहासिद्धी सांगितलेले, हा विषय वेगळा. पण सिद्धी या शब्दाचा अर्थ जे साध्य करायचं आहे, जे मिळवायचं आहे ते प्राप्त होणं, याला सिद्धी असं म्हटलेलं आहे. ते सगळं मिळवण्याचं कारण जर काही असेल तर मनाची प्रसन्नता हेच अशा प्रकारचं आहे. म्हणून सर्व सिद्धीचे कारण म्हणतात तुकाराम महाराज. किंवा मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. माणसाचा मोक्ष किंवा बंधन हे सुद्धा मनावरच अवलंबून आहे. मनानं ठरवलं मी मुक्त आहे, मी कुणाच्या ताब्यात नाही, मी स्वतंत्र आहे, असं जर मनानं ठरवलं तर तो मनुष्य स्वतंत्र असू शकतो. आणि मनानं जर एखाद्या ठरवलं की मी बंधनात आहे, माझ्यावर दबाव आहे, माझ्यावर सगळ्यांचं नियंत्रण आहे, असं जर मनानं ठरवलं तर तो मनुष्य कायम परिस्थितीमध्ये बंधनातच राहतो. तो मुक्त होऊ शकत नाही.
त्याकरता एक उदाहरण दिलेलं आहे. गाढव जे असतात, गाढवं, त्या गाढवांना एका ठिकाणी उभं करत असताना तो गाढव राखणारा जो असतो तो काय करत असतो, प्रत्यक्ष गाढवाला दाव्याला बांधत नाही. त्याची उभा करण्याची जागा असते तिथे नेतो आणि त्याच्या पायाभोवती असा उजव्या बाजूने डावीकडे असा हात फिरवतो पायाला. त्याला वाटलं मला दोरीनं आता माझे पाय बांधलेले आहेत, म्हणून ते सकाळपर्यंत जागेवरनं हलत नाही, तिथंच उभा राहतं. आणि सकाळी एखादा गाढव हाकणारा जर दुसरा मनुष्य आला आणि तो गाढव घेऊन पुन्हा चरण्याकरता घेऊन निघाला, तर किती जरी काठीनं मारलं तर ते गाढव जागेवरनं हलत नाही. तो परत जातो, मालकाला सांगतो, मालक गाढव काही केल्या हलना. म्हणले तो कालचा जो गाढव राखणार होता त्याला विचार, बघू काय झालंय. त्याला विचारल्यानंतर तो सांगतो की अरे, गाढवाच्या उजव्या बाजूने डावीकडे मी हात फिरवला, त्याला बांधण्याची कल्पना झालेली आहे. तू काय कर, डावीकडं उजवीकडे हात फिरव, म्हणजे त्याला सोडलाय असं वाटेल दोरी, आणि मग ते चालायला सुरू करेल. तसं केल्यानंतर खरोखर गाढव जागा सोडतं. याचा अर्थ त्या गाढवाला बांधलेलं होतं का सकाळी सोडलं, त्याला बांधलेलं नव्हतं, सोडण्याचा प्रश्नच येत नाही, स्वतंत्रच आहे ते, पण कल्पनेनं ते बांधलं गेलं, म्हणून त्याला बंधन असं म्हणतात. आणि मुक्त म्हणजे त्या बंधनातून सुटका होणं. तुम्ही आम्ही संसारामध्ये आहोत आणि संतही संसारामध्येच असतात, पण ते मुक्त असतात आणि आपण बद्ध असतो. का तर आपल्याला वाटतं की बांधलेलं आहे, ह्यानं मला बांधलं, त्यानं मला बांधलं, ह्या जबाबदारीनं बांधलं, त्या जबाबदारीनं बांधलं, असा आपला समज असतो. पण संत या सगळ्यापासून मुक्त असतात, असून त्याच्यामध्ये नसतात. ही त्यांची अवस्था, म्हणून त्यांचं जीवन आनंदी आहे. म्हणून मोक्ष अथवा बंधन हे मनाच्या कल्पनेवर अवलंबून आहे. महाराज म्हणतात, सुख समाधान इच्छा ते. तुमची काय इच्छा असेल, सुखाची इच्छा असेल, समाधानाची इच्छा असेल, जे जे काही सगळं असेल ते महाराज म्हणतात मनाच्या प्रसन्नतेवर अवलंबून आहे. तेवढ्याकरता मन प्रसन्न करा असं महाराजांचं सांगणं आहे. हे जे पुढे जाऊन महाराज असं सांगतात की परमार्थ म्हणजे तरी काय, देवाची भक्ती म्हणजे तरी काय. कुठल्या तरी एखाद्या गावाला जायचं, क्षेत्रावरती जायचं, तिथल्या पाण्यात आंघोळ करायची, तिथला जो काही देव असेल त्या देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे परमार्थ का? नाही. परमार्थाची मूळ संकल्पना मनात आहे. महाराज म्हणतात की मने प्रतिमा स्थापिली. मनच एखाद्या देवाची मूर्ती प्रतिष्ठापित करतं, म्हणजे स्थापना करतं त्या मूर्तीची, आणि त्या मूर्तीची पूजा मनच करतंय. म्हणजे मूर्ती मनानंच निर्माण केली, त्या मूर्तीची पूजा सुद्धा मनानंच केली, आणि पूजा केल्यानंतर जो प्रसन्न होणारा देव आहे तो देव सुद्धा मनच आहे. मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. म्हणजे आपलं मनच हे देव आहे. त्या मनानंच त्याच देवाची, मनरूपी देवाचीच पूजा करायची, आणि मनरूपी देव प्रसन्न करून त्या आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण त्याच देवाकडून करून घ्यायच्या. म्हणजे किती गमतीशीर हा सगळा प्रकार आहे. म्हणून देव हा मूर्तीमध्ये नाही आहे, देव हा कोणत्या क्षेत्रामध्ये नाही, देव हा कुठल्या ठिकाणी नाही, तर देव तुमच्या मनामध्ये आहे, महाराज सांगतात. म्हणून मनाने जर एखाद्या दगडाला, रस्त्यावर पडलेले दगड असले एखाद्या रोड कडेला, त्या दगडाला जर मनानं देव मानलं आणि त्या दगडाची मनोभावे जर पूजा केली, तर त्या दगडातून तुम्हाला देव प्रसन्न करता येतो, प्रगट करता येतो. असं काही नाही आहे की मूर्तीमधल्याच पाषाणातून म्हणजे ते देव प्रसन्न होतो, असं नाही. रस्त्याकडेला पडलेला दगड जरी घेतला आणि त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर तो दगड सुद्धा देव बनतो, आणि त्या देवत्व त्याच्यामध्ये प्रगट होऊन सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणून महाराज म्हणतात की मनात जर असेल, मनाने जर देव मानले एखाद्याला, तर ते देवत्व त्यातून प्रगट होतं. भले अगदी प्रसिद्ध देव आहे, पंढरपुरातला पांडुरंग आहे, आपण तिथं जातो दर्शनाला, पण त्या मनानं जर ह्या मूर्तीमध्ये देव आहे असं जर मान्यच केलं नाही, तर आपण काय करून येतो, दगडाच्या मूर्तीवरती पायावरती डोकं ठेवून परत येतो. काय त्याचा अर्थ नाही, निरर्थक आहे ते सगळं. मन ज्यावेळेला स्वीकारतं की हा देव आहे, त्यावेळेला त्याच्यातून देवत्व प्रगट होत असतं. म्हणून हे सगळं जे आहे ते मनावर अवलंबून आहे. ते जर तुमचं कार्यक्षम नसेल तर सगळं निरर्थक आहे, पालत्या गड्यावर पाणी आहे. महाराज म्हणतात तुमची इच्छा सुद्धा पूर्ण करणारं तुमचं मनच आहे.
सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतं, पण त्याला तेवढं तुम्ही कार्यक्षम बनवलं पाहिजे, क्रियात्मक त्याला बनवलं पाहिजे, तर ते होतं. याही पुढे महाराज सांगतात की मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणा असं महाराज म्हणतात, गती अथवा अधोगती. मन हेच आपलं गुरु आहे आणि मन हे त्याच गुरुचं शिष्य सुद्धा मनच आहे. म्हणजे कसं, मनानेच आपण गुरु आपला व्हायचं आणि त्या गुरुचं शिष्यत्व आपल्या मनानेच करायचं. मग तुम्ही म्हणाले मग बाहेरचे जे गुरु शिष्यत्व हे जे आहे ते मनाने स्वीकारलं तर आहे, नाहीतर काय नाही. एखाद्या महात्म्याला जर आपण गुरु मानलं तर त्याच्यातून आपल्याला गुरुत्वाचा अनुभव येणार ना. एखादा महात्मा आहे, सिद्ध पुरुष आहे, संत महात्मा आहे, पण त्याला आपल्या मनाने जर गुरु मानलंच नाही तर तो आपल्या समोर येऊन जरी गेला, नवे नवे आपल्या डोक्यावर हात ठेवला तरी त्याचा काय उपयोग होणार नाही, कारण मनाने त्याचा गुरु म्हणून स्वीकार केलेला नाही आपल्या. आणि तेच एखाद्या मनानं एखाद्या सामान्य माणसाचा जो गुरु म्हणून स्वीकार केला, त्या माणसाकडे काय अधिकार नसतो तसा, त्याची योग्यताही नसते, पण एखाद्याला वाटतं की बाबा हा माझा गुरु आहे, त्याच्या मनानं जर पूर्ण ताकदीनं जर त्याचा स्वीकार केला तर ज्याला गुरु मानलेला आहे तो काहीच करत नाही, त्याचं मनच त्या गुरुत्वाच्या ठिकाणी एकरूप होऊन त्या मनानंच ते आपल्याला त्या गुरुकडनं मिळणारा आशीर्वाद मिळत असतो. त्याला वाटतं की मला गुरुनं माझं चांगलं केलं. असं नाही आहे, ते त्याच्या मनाने केलेलं त्याचं चांगलं असतं, त्या माणसाकडे तो अधिकार असतोच असं नाही. एक दृष्टांत सांगितला जातो. एक ब्राह्मण काका रोज नदीवरती आंघोळीला स्नान संध्या करण्याकरता जायचे आणि तिथंच धुणं धुण्याकरता परीट एक जायचा नदीच्या त्या वरच्या काठावरती, आणि तो रोज बघायचा की ब्राह्मण काका पाण्यामध्ये बुडी मारतात, 2 मिनिटं खाली बुडून असे राहतात, पुन्हा वर उठतात, परत ओंजळीनं पाणी सूर्याला अर्पण करतात, बुडी मारतात. तिने विचारलं, काका तुम्ही काय करता, पाण्यात बुडून काय करता? आता हे म्हणले आडाने, याला काय सांगायचं. त्यांनी सांगितलं, बाबा असं पाण्यात बुडलं म्हणजे देव भेटतोय. त्या परीटाने त्या ब्राह्मण काकाच्या त्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तो परीट म्हणला, मग मला पण देवाला भेटायचं आहे. त्यांनी ठरवलं आपण पण बुडायचं, आणि त्याने जी बुडी मारली पाण्यामध्ये, ते पाण्यात बुडल्यावर देव भेटतोय म्हटल्यानंतर बुडल्यानंतर देव दिसायला पाहिजे, देव काही दिसेना. बराच वेळ पाण्यात बुडून राहिला, जीव गुदमरायला लागला, वर डोकं काढलं पुन्हा श्वास गुदमरल्यावर, आणि विचार करू लागला की काका तर म्हणतोय पाण्यात बुडल्यावर देव भेटतोय, मला काय भेटला नाही. भाई म्हटलं आता आणखीन एकदा बुडी मारायची, देव दिसल्याशिवाय वर डोकंच काढायचं नाही पाण्यातनं. ठाम विश्वास ठेवला आणि पाण्यात बुडी जशी मारली, प्राण जाऊ दे म्हटला, पण जीव गुदमारला तरी वर मुंडकं करायचं नाही. भगवंताला काळजी पडली आणि देव त्याच्या समोर प्रगट झाले. म्हणजे ज्या काकाने त्याला सांगितलं होतं की पाण्यात बुडल्यावर देव भेटतो, त्या काकाला नाही, त्याच्या काकाच्या बाला, आज्याला, पंजाला देव भेटला नव्हता, परंतु याला मात्र देव भेटला. का भेटला तर ह्याच्या मनानं स्वीकार केलं की असं केल्यानंतर देव भेटतो. हे गुरुवाक्य आहे, त्या वाक्याचा त्यानं मनानं स्वीकार केला आणि त्याच्या मनानं ठाम जो निर्धार केला, त्या निर्धारामुळे त्याला देवाची प्राप्ती झाली. का त्या ब्राह्मण काकाने देव भेटवलं त्याला? बिलकुल नाही, कारण त्यालाच भेटला नव्हता, हा काय भेटवतो त्याला. परंतु त्याच्या मनाने त्याचा स्वीकार केल्यामुळं त्या मनाची ताकद अशी प्रगट झाली की ते देवाला प्रगट करू शकलं. म्हणून मन, गुरु आणि शिष्य. आपल्याला एकलव्याचं उदाहरण माहिती आहे. प्रत्यक्ष द्रोणाचार्य गुरु होते, त्यांच्याकडे विद्या शिकण्याकरता तो एकलव्य गेला. त्यांनी त्याला नाकारलं, म्हटले मी तुला शिकवू शकत नाही, तू क्षत्रिय नसल्यामुळं. तो आला परत, नाराज झाला, परंतु मनाने त्याने द्रोणाचार्याला गुरु मानलं होतं, मनानं गुरु म्हणून स्वीकार केला होता. त्यांनी त्यांचा पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यासमोर आपणच धनुष्याला बाण लावायचा. गुरुजी बरोबर आहे का? आपणच हा म्हणायचं, बरोबर आहे म्हणायचं. या बाजूला असा सोडू का? सोड. आपणच म्हणायचं, आपणच उत्तर द्यायचं, आपणच प्रश्न विचारायचे. असं करत 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 श्रद्धेमुळं तो इतकी धनुर्विद्या उत्कृष्ट शिकला की द्रोणाचार्यांचे पट्टशिष्य असणारा जो अर्जुन, त्या अर्जुनाला सुद्धा वरचढ झाला. आणि मग हे प्रत्यक्ष द्रोणाचार्याने ज्यावेळेला बघितलं, त्यावेळेला त्याने त्याच्या विरुद्ध कपट केला. हा विषय वेगळा आहे, तो मुद्दा आपल्याला इथं घ्यायचा नाही.
आपल्याला मुद्दा हा घ्यायचा आहे की प्रत्यक्ष गुरुनी विद्या दिलेली नसताना सुद्धा गुरूंच्यावर श्रद्धा ठेवून मनच ते गुरु बनलं आणि त्या मनानं त्याला ती धनुर्विद्या शिकवली. म्हणून मन, गुरु आणि शिष्य, स्वतःच गुरु झालं आणि स्वतःच शिष्य झालं त्याचं मन, आणि दोन्ही भूमिकेतनं ते कार्य केलं. जाऊ दे, त्या महाभारतातलं लांबचं उदाहरण आहे. तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तुकाराम महाराजांना व्यक्तिरूप गुरु कोण आहे? मानवी रूपात कोणच गुरु नाही त्यांचा. परंतु गुरूंची अत्यंत उत्कट भेटीची इच्छा मनामध्ये धरली आणि एक दिवशी स्वप्नामध्ये सद्गुरूंचं दर्शन झालं. म्हणजे काय झालं? शास्त्र असं सांगतं की स्वप्नामध्ये जो आपला सूक्ष्म देह आहे तोच अनेक रूपानं आपण आपल्याशीच खेळत असतो. म्हणजे आपल्याला स्वप्न पडलं, आपली बायको जर गावाला गेलेली आहे, स्वप्न आपलं पडलं तर आपली बायको आपल्याजवळ असते, आपण तिच्याशी गप्पा मारतो, ते आपल्याशी गप्पा मारते. गावाला गेलेली आपली मुलं असतात, ते आपल्या स्वप्नात येतात. म्हणजे आपणही आपणच असतो, आपली बायकोही आपणच होतो, आपली मुलंही आपणच होतो आणि आपणच आपल्याबरोबर खेळत असतो. ही गंमत स्वप्नातली आहे. ते आपलं मनच सगळ्या वेगवेगळ्या आकाराने नटत असतं आणि आपल्याला त्याचा आनंद देत असतं. महाराज म्हणतात की तसं मन एकदा प्रसन्न झालं की तेच आपलं गुरु आहे, तेच आपलं शिष्य आहे आणि तीच विद्या ते गुरु रूपानं देऊन शिष्य रूपानं ग्रहण करतं आणि त्याची आपल्याला प्राप्ती होते. म्हणून म्हणतात की मन, गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपण असं. स्वतःच स्वतःवरती प्रसन्न होते आणि गती अथवा अधोगती. मग गतीला जायचं का अधोगतीला जायचं ते जसं त्याने विचार करायचा आहे. त्याला अप्रसन्न करून अधोगतीला जायचं का त्याला प्रसन्न करून घेऊन आपण सद्गतीला जायचं, हा विचार मनुष्यानं स्वतः करायचा आहे. आणि त्याकरता मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. मन हे प्रसन्न केलं पाहिजे. आता मन प्रसन्न करायचं कसा हा विषय वेगळा आहे. या अभंगामध्ये त्या विषयाचं चिंतन आलेलं नाही. तो विषय ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण त्याचा विचार करूया. पण इथं मात्र मन प्रसन्न केलात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज प्राप्त होतील असं तुकाराम महाराजांनी सांगितले. आणि हे सांगत असताना कोणाकोणाला सांगतात? साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते, परिसामात. साधकांना सांगितलं म्हणजे परमार्थ मार्गातले जे साधक आहेत त्यांना. वाचक म्हणजे अनेक ग्रंथाचं वाचन करणारे माणसं म्हणतात मी एवढी पारायणं केली, एवढे ग्रंथ वाचले, एवढी पुस्तकं वाचली, पण मला कशाचाच अनुभव आला नाही. का आला नाही बाबा? तू ते मन लावून वाचलं नाहीस. त्या वाचनामध्ये तुझं मन नव्हतं. शरीर फक्त ते डोळे वाचत होते, तोंड शब्दाचा उच्चार करत होतं, पण मन भरकटत होतं ना. तुकाराम महाराज म्हणतात की जवळी नाही चित्त आणि काय मांडिले हे प्रेत. मन जर नसेल एखाद्या कामात तर ते मड असल्यासारखंच आहे शरीर. म्हणजे एखादं यंत्रकाम जसं करतं यांत्रिक, तसं मन नसताना केलेलं काम हे यांत्रिक आहे. ते माणसाला फळ देऊ शकतच नाही. म्हणून श्रोते, वाचक, साधक, पंडित, वक्ते सगळ्यांना उद्देशून महाराज म्हणतात की सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणती? नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. दुसरा देवच नाही या जगामध्ये. तुकाराम महाराजांनी नाही नाही म्हणजे दुरुक्ती करून सांगितलेलं आहे. एखादी गोष्ट ठामपणानं ज्यावेळेला सांगायची असते त्यावेळेला तिला दुरुक्ती वापरतात. नाही म्हणजे नाही असा ठामपणा आहे. तुकाराम महाराज म्हणतात काही नाही बाबा या जगामध्ये. तुम्ही जर मांडलं, मनानं स्वीकारलं तर सगळं आहे, आणि मनानं जर एखाद्या गोष्टीचा स्वीकार केलाच नाही तर मग जगामध्ये काही नाही, नुसती माती आहे. सगळं सगळं व्यर्थ आहे. जीवन सगळं आयुष्यच व्यर्थ आहे. मग ते प्रपंचिक आयुष्य असो किंवा पारमार्थिक आयुष्य असो, ते जर तुमचं मनानं जर मांडलं नाही तर मात्र त्या कशामध्ये काही अर्थ नाही. आता एखादी गोष्ट आता सांगण्यासारखी आहे असं मला वाटत नाही, पण उदाहरण म्हणून सांगतो. एखाद्या स्त्री आणि पुरुषाचा समागम ज्यावेळेला होतो त्या समागमातून किती आनंद प्राप्त होतो दोघांना. खूप स्वर्गीय सुखाचा आनंद होतो त्या समागमामध्ये. तोच समागम बलात्कार या प्रक्रियेमध्ये जर असेल तर आनंद मिळतो का? नाही मिळत. ते अतिशय दुःखाला तेच कारण होऊ शकतं. क्रिया एकच आहे. क्रियेमध्ये काही फरक आहे का? क्रियेमध्ये काही फरक नाही, पण एक परमोच्च कोटीचा आनंद देऊन जाते क्रिया, आणि दुसरी क्रिया अतिशय अतिशय पराकोटीचं दुःख देऊन जाते.
हे असं का होतं? तर त्या गोष्टीमध्ये मन असणं आणि ती गोष्ट मनाविरुद्ध करणं हे त्याचं कारण आहे. हे उदाहरण देऊ नये, समाजामध्ये चुकीचं आहे मला माहिती आहे, परंतु त्यातली तीव्रता, त्यातला मतितार्थ समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की दुःख आणि सुख हे कशावर अवलंबून आहे. क्रिया एकच आहे. एखाद्याला कीर्तनाला गेल्यावर इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की सगळ्या दिवसभराचा श्रम विसरला म्हणतो. कीर्तनाला 2 तास गेलं आणि इच्छा नसणाऱ्याला जबरदस्तीने नेलं तर ती पेंगत काय बसतंय, अंग काय मोडतंय, इथं कधी एकदा तुरुंगात डांबून घातलं असं त्याला वाटतंय, कधी बाहेर पडतो असं वाटतं. कीर्तन एकच आहे, पण एखाद्याला परमोच्च सुखाचा आनंद त्या कीर्तनामध्ये मिळतो आणि एखाद्याला 2 तास बंदिवासात घातल्यासारखं दुःख मिळतं. क्रियेमध्ये काही फरक आहे का? काहीही फरक नाही. परंतु त्या क्रियेमध्ये आपलं मन आहे का मन नाही, मनानं ते स्वीकारले का मनानं त्याचा अस्वीकार केला, त्यावरती सगळं अवलंबून आहे. हे इतकं मोठं मानसशास्त्र संतांनी आपल्याला अभ्यास करून सांगितलेलं आहे. जगामध्ये त्यावेळेला मानसशास्त्र हा विषय नव्हता सुद्धा अभ्यासाला, परंतु आमच्या धर्मशास्त्राने इतका सखोल त्या गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला ही गोष्ट सांगितली. म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो, तुमचा प्रपंच जरी सुखाचा करायचा असेल तरी मनाला प्रसन्न करा त्या प्रपंचामध्ये. परमार्थ सुखाचा करायचा असेल तर त्याही मध्ये मनाला प्रसन्न करा. एवढी जर गुरुकिल्ली तुमच्या हातात सापडली तर मग तुम्हाला वेगळं काही करावं लागणार नाही. अशा प्रकारचं चिंतन महाराजांनी अभंगामध्ये आपल्यासमोर केलेलं आहे. तेव्हा मंडळी, हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या मंडळी. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.